मन जैसे पियोगे पाणी वैसी बनेगी वाणी. म्हणून लक्षात ठेवा, पाणी पिताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पंथ पद्धतीने केलं पाहिजे. शास्त्र आहे महाराज प्रत्येक गोष्टीला, या शास्त्राचं आचरण आपण करायला पाहिजे. म्हणून कळत न कळत आपल्याकडून त्या ठिकाणी पाप घडतात. संसार करू नये माणसानं. खानदेशमध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर पंक्तीला बसलो. ज्या घरात पंगत होती सगळं घर माळकरी होतं, सगळं घर माळकरी घर असल्यामुळं बाबा विषय असा झाला की घराचा परिचय करून दिला त्या मालकानं. म्हणजे बाबा 3 मुलं आहे मला, 3ही सुना माळकरी आहे. मला जेवढे नातू पण हे सगळे माळकरी आहेत आणि सगळे माळकरी असल्यामुळे घरातलं वातावरण चांगलं आहे. पण भानगड येते ते 3 पोरायतले एक पोरग माळ घालत नाही. म्हणलं कोणतं मधलं पोरग, म्हणलं कसं काय. त्यामुळे मला भरपूर समजवलं त्याला. गण सप्त्याला नेऊन पाहिलं, पंढरपूरला नेऊन पाहिलं, इकडे तिकडे भरपूर फिरवलं, पण ती माळ घालायला तयारच नाही. मग त्याला म्हणलं आता जेवायला आमच्यासोबत बसला, त्यांना आमच्या पंक्तीला बसलं ते. बसल्याच्या नंतर त्याने घराचा परिचय असाच करून दिला. म्हणजे महाराज घरात सगळं घर सात्विक आहे आमचं. आमचे आई वडील लहानपणापासून सगळ्या भावायला आमच्या बाय काय माळकरी. म्हणलं तुम्ही हो, ते म्हणे मी नाही. म्हणलं तुमच्या घरात कशी काय केली, ते म्हणे मला पाहुणे घरात ठेवले. काय खाऊ घाला मला पाहुणे. अरे म्हणलं चांगले चांगले स्वयंपाक काय करायचं. अरे म्हणलं पुरणपोळी. ते म्हणजे महाराज 1000 पुरणपोळी येत नाही बरोबर म्हणे गाड्या. खरं तर ते शब्द या गादीवरून उच्चारण्यासारखे, परंतु तुम्हाला सांगतो हे तुम्ही करताय ते पापाचरण. हे मला सांगायचं हे पापाचरण. मग एवढे सगळे पाप महाराज आमच्याकडून तर आता पर्यंत काहीच वेळेला कळत न कळत असे पाप असंख्य घडले असतील. पण तुम्ही तर नरकाचे वर्णन करून सांगितलं की एवढ्या ठिकाणी नरकात आम्हाला त्या ठिकाणी भोगायचे. याला एखादं साधन नाही का की ते एकाच वेळेला घेऊन निघेल. सांगितलं साधन आहे ना राजा, सोपं आहे. कुठे पंढरपूरला आपण